धोकादायक इमारती, राजकीय अडवणूक आणि सोलापूरचा रखडलेला विकास यामुळे धोकादायक इमारती पाडणार की राजकीय दबावाखाली तशाच ठेवणार असा सवाल उपस्थित होतो। स्थानिक आमदार आणि नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे सोलापूर महानगरपालिका धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींबाबत ठोस निर्णय घेत नाही असा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे। शहराच्या विविध भागांमध्ये मोडकळीस आलेल्या जीर्ण अवस्थेतील इमारती जीवघेण्या आणि धोकादायक बनलेल्या असताना प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद दिसत आहे। सराफकट्टा, शेटे मार्केटसारख्या गजबजलेल्या भागातील इमारती अक्षरशः कोसळण्याच्या अवस्थेत आहेत। भिंतींना मोठ्या भेगा, कुजलेले वासे, कोसळलेले स्लॅब, तरीही या इमारतींमध्ये दुकाने सुरू, नागरिकांची वर्दळ सुरू। एखादी दुर्घटना घडली तर जबाबदारी कुणाची असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। माझं नाव विश्वनाथ तुपाट चप्पल लोणी, ज्येष्ठ नागरिक, 70 वर्ष। शेटे मार्केट फार जुनी झाली आहे, मुडकळी झालेली आहे। पूर्वी इथं भाई कटीजवळ ते कोणतं मेले तिथं शेटे मार्केटच्या इथं ते जर मेले म्हणून आता परत जीव टाईम झाला, महापालिका जबाबदार राहतील। ऐकचा तिथे येऊन माडेकर राहणार सोलापूर सराफकट्ट्यामध्ये व्यापारासाठी सोनं खरेदी करण्यासाठी गेलो होतो। त्यावेळी तिथली एक इमारत कुंभी सगळी कुजलेली आहे, वरून माती पडलेलं आहे माझ्या डोक्यावर। मी त्यांना विचारणा केलं असतं त्याने वाकडे तिकडे उत्तर दिले आणि महानगरपालिकेने ही इमारत तिथं धोकादायक इमारत आहे, तिथं स्वतः येऊन समक्ष पाहणी करून मोठा धोका टाळण्यासाठी आपण शक्यतो लवकर कारवाई करावी। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे सोलापूरच्या विकासासाठी IT पार्क उभारण्याचे प्रयत्न करत आहेत। विमानतळ, विमानसेवा, औद्योगिक गुंतवणूक, गारमेंट पार्क याबाबत ही चर्चा सुरू आहे। पण शहराच्या मध्यवर्ती भागातच धोकादायक भकास इमारती उभ्या असतील तर नामांकित IT कंपन्या सोलापुरात येणार का? सोलापूरची प्रतिमा अशीच राहिली तर विकास फक्त कागदावरच दिसणार आहे अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे। नागरिकांचा आरोप आहे की धोकादायक इमारतींबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून तातडीची कारवाई होत नाही। कुठं राजकीय दबाव तर कुठं भाडेकरू आणि इतर घटकांचे हितसंबंध या सगळ्यांमुळं मानवी जीवन मात्र धोक्यात टाकलं जात आहे। न्यायालयीन स्टे असला तरी नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी पर्यायी सुरक्षा उपाय करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। हे प्रशासन विसरत असल्याचा आरोप होतोय। शहराचा विकास आराखडा हा फक्त फायलींमध्ये आणि नकाशांपुरताच मर्यादित राहणार का की प्रत्यक्षात अंमलात येणार हा प्रश्न आता रस्त्यावरचा सामान्य माणूस विचारू लागला आहे। सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात जी कामगिरी, जी तत्परता सोलापूर महानगरपालिकेनं दाखवली तशी तत्परता, कार्यपद्धती धोकादायक इमारत पाडकामाबाबत कुठं जाते असा सवाल सोलापुरातील नागरिक करत आहेत। नागरिकांच्या ठोस मागण्या अशा आहेत। सराफकट्टा, शेटे मार्केट येथील धोकादायक इमारत तात्काळ पाडावी। शहरातील सर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी त्वरित जाहीर करावी। स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार तातडीनं पाडकाम किंवा सुरक्षा उपाय योजावेत। न्यायालयीन स्टे असला तरी मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी पर्यायी उपाय तात्काळ राबवावेत। निष्काळजी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी तसंच शिस्तभंगाची कारवाई करावी। भविष्यात दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी आणि प्रशासनाची थेट जबाबदारी निश्चित करावी। वेळीच योग्य निर्णय घेतले नाहीत तर नागरिक आणि विविध संघटना रस्त्यावर उतरून
लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे. आता आपण परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भावना जाणून घेऊया. मी सुरेश जुलेंगे. सराफ कट्ट्यामध्ये 68 लिंगापैकी 2 लिंग आहेत. त्या ठिकाणी वारंवार मी दर्शनासाठी जात असतो. एकदा दर्शनासाठी जात असताना वरनं एक एकंदरीत पडली, तर बघितलं तर ही धोकादायक इमारत आहे. त्याच्यावर वारंवार त्याने आम्ही कंप्लीट केले, हे केले, तरी कोण दाद घ्यायला तयार नाही. तर ह्याच्यावर रीतसर कारवाई करून ती धोकादायक इमारत जमीनदोस्त करावी. माझं नाव श्री राजू उर्फ शंकरप्पा चन्मनप्पा गिरवीर आहे आणि शेटे मार्केट हे 90 वर्षापासून जुनी इमारत आहे आणि सगळं पडायला आलेलं आहे आणि धोकादायक आहे आणि तिथं लोकांना येणं जाणं हे लय परिस्थिती बिकट आहे तिथली. तरी याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर हे पाडकाम करून घ्यावे. मी शरद दुलंगे, राहणार सोलापूर येथे असून मी सराफ कट्टा येथे लहानपणापासून येत होतो तिथं. तरी ती फार जुनी बिल्डिंग आहे. त्या फार जुनी म्हणजे पडायास आलेली अशा अवस्थेत आहे. तिथं दर्शनाला येणारी लोकांना सुद्धा जाया येण्याची भीती आहे. बायका लहान मुलं येतात जातात. त्यामुळं ती जागा लवकरात लवकर पाडण्यात यावी हीच मी त्या महापालिकेला आणि प्रशासनाला विनंती करतो आणि लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावावी. आता तरी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, की सोलापूरचा विकास धोकादायक इमारतींच्या ढिगाऱ्याखालीच गाडला जाणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.